मित्रांनो, तुम्ही जर बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जात असाल तर आपल्या जीवापेक्षा बैलगाडा शर्यत ही मोठी नसते. प्रथमतः आपल्या जीवाची काळजी घ्या. फोटोमध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये बैलगाडा कोणत्याही दिशेने येत असतात, म्हणून आपल्या जीवाची आपण प्रथमतः काळजी घ्या. आता ही अशी परिस्थिती आहे की एक दुकान या बैलगाड्यामुळे उद्ध्वस्त झाले आहे, कितीतरी गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. म्हणून बैलगाडा फक्त आनंदासाठी पाहायला जा, परंतु त्या अगोदर आपल्या जीवाची काळजी घ्या मित्रांनो. ज्याचा महाराष्ट्रामध्ये डंका गाजतोय असा मथुर रणवीर राहुल पाटील आडिवली कल्याण यांचा खरं तर मथुर या स्पर्धेचे खास आकर्षण ठरलेलं आहे. तर या स्पर्धेचं मथुरचा चेहरा मी प्रेक्षकांसोबत दाखवत आहे. जो वय पाहता तुझ्यातला असलेला जो काही आत्मविश्वास आहे तो खूपच आम्हाला जीटी इन्फो चॅनेलला तुझा एक अभिमान वाटतो. कारण एवढ्या या छोट्या वयामध्ये आज तू या बैलाचा मालक होतोय. खेळ म्हटलं म्हणजे हार आणि जीत असतेच, बरोबर, परंतु तुमच्या जिद्दीला माझा सलाम असेल. कारण तर एखादा बैल सांभाळायचा म्हणजेच ऐराय करायचं काम नाहीये. त्याचं नाव प्रताप आहे आणि खरोखरच 24 नंबरच्या ग्रुप मधून त्यांनी खरोखरच प्रताप करून दाखवला. नमस्कार, मी पत्रकार गणेश तुपे जीटी इन्फो चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, बैलगाडा शर्यत म्हटली म्हणजे शेतकऱ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच बैलगाडा शर्यत. शेतकरी आणि बैल यांचं घनिष्ठ नातं म्हणजेच बैलगाडा शर्यत. खरं तर महाराष्ट्राच्या लाल आणि काळ्या मातीतील अगदी साहसी खेळ, जिद्दी खेळ, धाडसी खेळ म्हटला म्हणजेच बैलगाडा शर्यत. तर मंडळी, तरुणांच्या धाडशीपणाचा खेळ म्हणजेच बैलगाडा शर्यत. या अगोदर आपल्याला सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर या ठिकाणी आपल्याला बैलगाडा शर्यत पाहायला मिळत होते. जवळजवळ 300 ते 350 वर्षाची जुनाट परंपरा म्हणजेच बैलगाडा शर्यत. तर मंडळी, आपल्याला या कोकण विभागामध्ये ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात या वेहलोली या गावी शहापूर महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य स्पर्धा एबी ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला मंडळी पाहायला मिळत आहेत. अगदी मॅनेजमेंट बोलली म्हणजे खरं तर सुंदर अशी मॅनेजमेंट, सुंदर असं नियोजन या बैलगाडा शर्यतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मंडळी, विविध ठिकाणी येथे बैल मालक, बैलगाडा विविध ठिकाणी जाऊ नव्हे तर महाराष्ट्रातून सर्वत्र ठिकाणी हे बैलगाडा शर्यत खेळण्यासाठी येथे खूप अशी मंडळी आलेली आहे. त्यांना थेट विचारू की कोणत्या प्रांतातून आपण आलेलो आहोत. नमस्कार दादा, जीटी इन्फो चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. खरं तर शहापूर महाराष्ट्र केसरी वेलोली या गावी भव्य दिव्य स्पर्धेचे नियोजन केलेलं आहे. खरं तर आपलं नाव आणि कुठून आलात आपण? माझं नाव राकेश शांताराम पराड. आम्ही पडगाववरून आलो. सुंदर असं नियोजन आहे. गाडी आपली झाली नाही, पण एक अशी आवड म्हणून व्यक्तिगत खूप असं सुंदर नियोजन केलंय. एक आपली आवड म्हणून ती अशी जपत. खरं तर दादा, तुमच्या या तरुणांच्या धाडसीपणाला माझा तुम्हाला जीटी इन्फो चॅनलच्या माध्यमातून सलाम असेल. कारण तर एक उदाहरण म्हटलं म्हणजे हत्ती पोसायचं, त्याचप्रमाणे हत्ती पोसायचं खूप सोपं आहे, पण हत्तीचं खाद्य हे सोपं नाहीये. खरोखर तुमच्या या धाडसीपणाला माझा सलाम असेल. हा खेळ हा म्हटला म्हणजेच बैलगाडा शर्यत असो किंवा कोणताही खेळ असो, त्यात हार आणि जीत होतेच, पण त्याच्यामध्ये धमक, जिद्द, चिकाटी, मेहनत ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. खरं तर आपल्या बैलाचं नाव काय असेल? हा आमचा शंभू आणि तो आमचा चित्र्या. खरं तर कोणत्या ग्रुप मध्ये होता आज तुम्ही? आज आम्ही गट 8 नंबर आणि तास क्रमांक 4 वर होतो. 4 वर होतो. खरोखरच दादा, तुमच्या जिद्दीला, तुमच्या मेहनतीला माझा सलाम असेल. धन्यवाद. आपल्या सोबत आहेत बैलगाडा मालक. मित्रा, नाव काय आहे तुझं? माझं नाव प्रथमेश वैभव शेठ मुठे आणि मी राहतो कुलगाव अगरअली बदलापूर. माझं वय 15 आहे. एवढ्या छोट्या वयामध्ये तू आज बैलाचा मालक होतोय, काय वाटतंय?
खूप छान वाटतंय आणि बैल पण आमच्या खूप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव करतोय. आणि आमचा एक बैल आहे महबूब 8001, त्यांनी तर एवढा म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमचं नाव केलं. आणि या बैलाचं नाव काय असेल पाठीमागे आपण जो पाहतोय बैल? याचं नाव चिक्कू शेठ आणि याचं नाव मोर्या. आता चिकू शेठ म्हटलं म्हणजे किती शर्यत झाल्या असतील, किती शर्यत जिंकला असेल चिकू शेठ? चिक्कू शेठ जाईल तिथं गुलाल करतोय, फक्त नशिबाने साथ नाही दिली त्याच्यामुळे चिक्कू शेठला हार घ्यावी लागते. आजच्या या शहापूर महाराष्ट्र केसरीमध्ये चिकू बैलाची हार झालेली आहे की जीत झालेली आहे? हार झालेले आहे, पण काही कारणास्तव हार झाले. काय कारण असतात मित्रा? जिद्द सोडायची नसते. जिद्द ही खूप महत्वाची असते, कारण तुझ्यातला आज तुझं वय पाहता तुझ्यातला असलेला जो काही आत्मविश्वास आहे तो खूपच आम्हाला GT इन्फो चॅनेलला तुझा एक अभिमान वाटतो. कारण एवढ्या या छोट्या वयामध्ये आज तू या बैलाचा मालक होतोय आणि जवळजवळ हा बैल तुझ्या माहितीनुसार कोणते कोणते केसरी आजकाल मारलेले आहेत त्यांनी? स्वर्गवासी भारत केसरी, अजून घाटावरती पण 4-5 फायनल केलेल्या आहेत त्यांनी. खरोखरच मित्रा, तुझ्या या छोट्या वयामध्ये तुझ्या जिद्दीला माझा सलाम असेल. धन्यवाद. तर मित्रांनो, याच महाराष्ट्रामध्ये तुम्ही बकासुराचं नाव ऐकलं असेल, सोन्या बैलाचं नाव ऐकलं असेल, मथुर बैलाचं नाव असेल, त्याचप्रमाणे त्यांनाच टक्कर देणारा एक बैल आपल्या सोबत आहे, तो म्हणजेच वजीर. वजीर बैलाचे मालक, त्यांना थेट विचारू की नेमका काय ह्या बैलामध्ये खासियत आहे. नमस्कार दादा, GT इन्फो चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. प्रथमतः आपलं नाव काय? माझं नाव अंकित दिनकर, मला बुवा नावाने ओळखतात. साधारण गावाचं नाव काय आपल्या? दावडी गाव. मी वजीर जीविका पिंटू पाटील उंबारले या नावाने पळतो. साधारण आतापर्यंत वजीर बैलाने किती केसरी आणले असतील किंवा पटकावले असतील? 3 फेऱ्यामध्ये पहिल्यांदा मुंबईमध्ये झालेली मुंबई महाराष्ट्र केसरी, त्यामध्ये 2 नंबरचा मानकरी झालाय आणि घाटावरती पण त्याने 2-3 गुलाल केलेले आहेत. ओके. साधारण आपल्या ड्रायव्हरचं नाव काय असावं? कारण ही ड्रायव्हिंग करणं, बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ड्रायव्हिंग करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. आपला जीव मुठीत घेऊन बैलगाडा ते हाकतात. साधारण त्या ड्रायव्हरचं नाव काय असेल? गाडीवरती आमच्या गणपत ड्रायव्हर आमचा घरचा ड्रायव्हर, नंतर सूरज ड्रायव्हर गोरप्याचा आणि चांदपचा पंकज ड्रायव्हर, हे 3 ड्रायव्हर असतात. आता पैट्यामध्ये किंवा मैदानामध्ये तुमचा वजीर बैल हाकलाय का आजच्या या शहापूर महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये? तिसऱ्या गटाला होता, सेमीला आता पात्र झालाय. बघा मंडळी, खरोखरच वजीर बैलाप्रमाणे, त्याच्या नावाप्रमाणे तिसऱ्या गटामध्ये सेमी फायनलला हा वजीर बैल खरोखरच पात्र झालेला आहे. दादा, पुढील फायनल साठी तुम्हाला GT इन्फो चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद. नमस्कार दादा, GT इन्फो चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तुम्ही साधारण किती वाजता या बैलगाडा मैदानात आलात? 9:15 वाजता. 9:15 वाजता तुम्ही इथे पोहोचलात. साधारण तुमच्या बैलाचं नाव काय असेल? प्रताप आणि सुंदर. कुठून आलात आपण? आसनगावचा हा प्रताप आहे आणि मित्राचा आहे आमच्या जयच्या कांब्याचा सुंदर. साधारण आसनगाव आणि कांबा, सुंदर आणि दुसऱ्या बैलाचं नाव काय बोलले? प्रताप. प्रताप. ओके. प्रतापने खरोखरच 24 नंबरला प्रताप करून दाखवला. सायलेंट किलर बोलतात त्याला. सायलेंट किलर म्हणतात. ओके. तर मंडळी पहा, बैलाचं नाव प्रताप आहे आणि खरोखरच 24 नंबरच्या ग्रुप मधून त्यांनी खरोखरच प्रताप करून दाखवला आणि खरोखरच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. दादा, एक बैल तुम्ही सांभाळायचा म्हणजे साधारण किती खर्च येतो? मिनिमम एक बैलाला महिन्यात जर आपण रुटीन नुसार खर्च धरला, बाकीचा खर्च धरला तर निदान 15 ते 18 हजार दरम्यान खर्च येतो शर्यतीच्या बैलासाठी. आणि आतापर्यंत किती शर्यत त्यांनी जिंकले असतील? आतापर्यंत त्याचं लगातार 14 गुलाल, एक पण गाडी पडली नाही या सीझनला. याच्या आधी भरपूर गाड्या झालेल्या आहेत सीझन पाहिजे. म्हणजे 2026च्या या सीझनला तुम्हाला प्रताप बैलाकडून खरोखरच गुड लक असेल. गुडलं की अजूनपर्यंत नाराजी व्यक्त कधी लावली नाही त्यांनी अजून. अनेक प्रांतातून अनेक मंडळी बैलगाडा शर्यत खेळण्यासाठी या वेहलोली या गावी आले. दादा, नाव काय आपलं? विजय भोई. विजय भोईर. कुठून आहात आपण? बदलापूर, कुळगाव बदलापूर. कुळगाव बदलापूर. आपल्या बैलाचं नाव काय असेल? याचं नाव मोरे आहे, तो चिकूस आहे. आपली खेळ झालेला आहे या मैदानामध्ये आता? हो, आता पळून आला, गटपास झालाय, त्याची थोडक्यात गाडी पडली. ओके.
दादा, खेळ म्हटलं म्हणजे हार आणि जीत असतेच, बरोबर. परंतु तुमच्या जिद्दीला माझा सलाम असेल. कारण तर एखादा बैल सांभाळायचा म्हणजेच ऐऱ्या करायचं काम नाहीये. बरोबर. यामध्ये तुमची धाडस असते. तुमच्या ड्रायव्हरची तर खरं तर खूपच धाडस असते. कारण तर एवढ्या उन्हामध्ये गाडी पळवायची म्हणजेच खरोखरच ऐऱ्या करायचं काम नाहीये. धन्यवाद दादा. JB ग्रुपच्या माध्यमातून या होणाऱ्या या आजच्या स्पर्धेचे महाराष्ट्र शहापूर केसरी ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणून आज ज्याचा महाराष्ट्रामध्ये डंका गाजतोय असा मथुर रणवीर राहुल पाटील आडिवली कल्याण यांचा खरं तर मथुर या स्पर्धेचे खास आकर्षण ठरलेलं आहे. तर या स्पर्धेचं मथुरचा चेहरा मी प्रेक्षकांसोबत दाखवत आहे मंडळी. तर हाच तो मथुर ज्याचा महाराष्ट्रामध्ये डंका गाजतोय. आज तो बैलगाडा शर्यतीतील किंग आजच्या घडीला मानला जातो असा रणवीर राहुल पाटील यांचा मथुर. खरं तर आता मथुर तसं बघायचं म्हटलं म्हणजे आता थोडी रेस्ट घेतोय आणि रेस्ट घेतल्यानंतर तो सेमी फायनलला जाणार आणि सेमी फायनलवरून तो फायनलला जाणार असं अनेक प्रेक्षकांचं म्हणणं आहे. हाच तो मथुर ज्याचा महाराष्ट्रामध्ये आजकाल डंका गाजत आहे, रणवीर राहुल पाटील आडिवली कल्याण यांचा. आजच्या घडीला मंडळी बैलगाडा शर्यत म्हटली म्हणजे छोट्या बालकापासून डोकऱ्या डाकऱ्या लोकांपर्यंत खास आकर्षण बनलेले आहे. तर मंडळी आपल्या पाठीमागे हे बैल आपण पाहू शकता. खरं तर आजच्या घडीला नुसतं बैल बोलून फायदा नाही, तर एवढ्या उन्हातानात हे बैल धावतायत, शर्यतीसाठी धावतायत. आपण नंदी म्हणून खरं तर त्यांचा उल्लेख करूया आणि थेट मालकांना विचारू की बैलाचं नाव काय आहे. मित्रा, कुठून आलात आपण? खारघरवरून. खारघर. आपल्या बैलांची नावं काय? याचं नाव डॉन, त्याचं पैंजण. ओके, किती वाजता आलात इथे? आम्ही सकाळी 4ला निघलेलो, 6 वाजेपर्यंत इथे पोहोचलो. पहा मंडळी, बैलगाडा शर्यत म्हटली म्हणजेच खरोखरच एक आकर्षण असते. रात्रंदिवस खरं तर बैलांची मेहनत घेतली जाते आणि खरं तर रात्रंदिवस जागून खरं तर 4 वाजता तुम्ही निघाले होते. मित्र, रात्रभर झोप लागली होती का तुम्हाला? झोप तर नव्हती लागली, कारण मैदानाला जायची उत्सुकता असते आणि त्यामुळं लवकरच उठलेलो आणि लवकरच निघलो बैल घेऊन. बैल सांभाळायचा म्हटलं साधारण किती खर्च येत असेल, एक अंदाज? खर्च तरी येतो, भरपूर खर्च येतो, कारण रोजचं त्याला कुट्टी लागते, परत खुराक लागतोय, तो खर्च येतो. आणि तुझं साधारण वय किती असेल? माझं 18 वय. तू शाळा कॉलेजमध्ये जातो का? हो, कॉलेज झाला, आता 12वीचे पेपर झाले. आणि शाळा कॉलेज पाहून बैल जोपासायचा तुम्हाला वेळ मिळतो का? हो, मिळतो ना. बैलाकडे असतो जास्त करून. कॉलेज शाळा बघून नंतर बैलाकडे पण लक्ष असतं. पहा मंडळी, आपला शेतकरी राजा म्हटला म्हणजे खरोखरच या बैलगाडा शर्यत आणि बैल आणि शेतकरी यांच्यामध्ये घनिष्ठ असं नातं आहे. त्यालाच मंडळी बैलगाडा शर्यत असे म्हणतात. कारण लहान बालकापासून डोकऱ्या डाकऱ्या लोकांपर्यंत खरं तर बैलगाडा शर्यतीचं एक आकर्षण असतं. मध्यंतरी सरकारने याच्यावर बंदी घातली होती, कारण मुक्या प्राण्यांना कुठेतरी त्रास होत होता. परंतु जे काही बैलगाडा शर्यत जे आहेत, बैलगाडा शर्यत प्रेमी आहेत, यांच्या आग्रहा खातर खरं तर सरकारने चालू केलेली आहे बैलगाडा शर्यत. आतापर्यंत मंडळी ही तितकीच तेवत राहिलेली आहे. धन्यवाद.